आपण पाहणार आहोत स्पोर्टनच्या साईटवर अकोला ॲथलेटिक्सच्या ज्या ज्युनियर ग्रुपच्या एंट्रीज आहेत त्या कशा भरायच्या आहेत ते पाहूयात. त्या सुरू झालेल्या आहेत. लास्ट डेट आहे 20 तारीख. या ठिकाणी तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता. ही आहे स्पोर्टनची साईट. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि पीडीएफ मध्ये सुद्धा याचं लिंक आणि क्यू आर कोड दिलेला आहे. तुम्ही ते स्कॅन करून किंवा ती लिंक टाकून या साईटवर येऊ शकता. या साईटचं हे होम पेज आहे. या ठिकाणी सर्व सूचना आणि इतर विंडोज तुम्हाला दिसत आहे. तर आपण अकोला जिल्ह्याच्या ज्युनियर एंट्री कशा करायच्या ते आज पाहणार आहोत. हे आहे अकोला जिल्ह्याचं एंट्रीचं बॅनर. या ठिकाणी आपण क्लिक करू. आपण या एंट्री पेजवर आलेलो आहे. या ठिकाणी ही सूचना दिलेली आहे की ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या डाउनलोड करायच्या आहेत, त्या नीट वाचायच्या आहेत, नंतरच हा फॉर्म भरायचा आहे. त्या डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे या सूचना आहेत. एकदा पाहून हा बघा, हा क्यू आर कोड आहे आणि ही वेबसाईट आहे. तुम्ही याच्यापैकी कुठलाही एक ऑप्शन निवडून या साईटवर येऊ शकता. त्यानंतर इथे युट्यूबचाही क्यू आर कोड दिलेला आहे. हा व्हिडिओ याच्या पाहायच्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे. यामुळे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे कळेल. या संपूर्ण महत्वाच्या सूचना नीट वाचून घ्यायच्या आहेत एकदा. हा कोणते कोणते एज ग्रुप यामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या डेट ऑफ बर्थ काय असतील त्या या ठिकाणी संपूर्णपणे दिलेल्या आहेत आणि पेमेंट विषयी सूचना दिलेली आहे. आणि हा जो काही फॉर्म आहे तो कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि लेटेस्ट जो अँड्रॉइड आहे, अपडेट अँड्रॉइड यांच्या अँड्रॉइड मोबाईल यांच्यावर भरल्या जाईल अशी एक सूचना आहे. त्यानंतर हे स्पोर्ट इव्हेंट आहेत एज ग्रुप नुसार, ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहे. चला तर आपण सुरू करूया. फॉर्म कसा भरायचा आहे ते. हा बघा, हा नोंदणी फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. इथे लास्ट डेट दिलेली आहे. तुम्ही 20 तारखेच्या रात्री म्हणजे 12 पर्यंत हा फॉर्म भरू शकता. या ठिकाणी तुम्हाला काही माहिती लागणार आहे, ती आधी तयार ठेवायची आहे. इथे तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि इव्हेंट कोणता सिलेक्ट करायचा आहे ते तुम्ही आधीच ठरवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर लागेल, ईमेल आय डी लागेल आणि व्हॅलिड आधार कार्ड लागेल. आधार कार्ड नंबर इथे 2 वेळा टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि ही एक फील्ड आहे AFI युनिक आय डीची. जर तुमच्याकडे असेल तर नक्की इथे टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. चला तर फॉर्म भरायला आपण सुरुवात करूया. मी एक डमी फॉर्म भरतोय, त्याच्यामुळे मी कुठलंही नाव टाकतो. तुम्ही तुमचं योग्य नाव पूर्णपणे जसं आधारावर आहे त्याचप्रमाणे इथे टाकून घ्यायचं आहे. चला तर मी एक नाव टाकून घेतो. इथे मी माझंच नाव टाकून घेतो. नंतर तुम्हाला जेंडर निवडायचा आहे. एक कुठली रॅन्डमली तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल आधारवर किंवा तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. मी इथे एक रॅन्डम डेट टाकतो. हे बघा, आता या ठिकाणी मी डेट टाकली, त्यानुसार माझा एज ग्रुप इथे सिलेक्ट झालेला आहे ऑटोमॅटिकली. आणि इथे मला माझ्या एज ग्रुपचे सर्व स्पोर्ट इव्हेंट्स आलेले आहेत. आता या अंडर 14 आहे, याला ग्रुप वाईज इव्हेंट्स आहेत आणि तुम्ही यापैकी फक्त एकच निवडू शकता आणि इतर एज ग्रुपसाठी किमान एक आणि अधिकतम 3 असे इव्हेंट निवडू शकता. आपण या ठिकाणी एक इव्हेंट निवडून घेऊ किंवा मग मी एज ग्रुप बदलून घेतो. हा बघा, अंडर 23 आलेला आहे. अंडर 23 साठी मेलसाठी ही एवढे इव्हेंट्स आहेत. त्याच्यापैकी एक मी सिलेक्ट करून घेतो. तुम्ही जास्तीत जास्त 3 इव्हेंट सिलेक्ट करू शकता. त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकून घेतो. ईमेल आय डी टाकतो. त्यानंतर एक आधार नंबर टाकतो. हे बघा, या ठिकाणी आधार मॅच झालेला आहे आणि AFI आय डी टाकून घेतो. AFI आय डी तुमच्याकडे असेल
तर टाका, नसेल तर राहू द्या. तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे, ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता, आणि तुम्हाला एनओसी असेल तर तुम्ही अकोला जिल्ह्याकडून खेळू शकता. आता मी या ठिकाणी अकोला जिल्हा टाकलेला. टी शर्ट साईड ऑप्शनल आहे, टाकायची तर टाका, नसेल टाकायची तर नका टाकू. मी एक इव्हेंट निवडला, त्याच्यामुळे इथे मला 120 अशी फी दाखवत आहे. जर तुम्ही 2 निवडले, 3 निवडले, तर त्यानुसार इथे अपडेट्स होतील. ही सूचना वाचायची आहे आणि कन्सेंट द्यायची आहे. तुम्ही सूचनापत्र वाचलेलं आहे आणि हे सगळे तुम्हाला अटी मान्य आहे, यासाठी एक कन्सेंट द्यायची आहे आणि पे आणि सबमिट हे बटन दाबायचं. या ठिकाणी एक कन्फर्मेशन येईल की जे तुम्ही माहिती भरलेली आहे ती एकदा तपासा. ती नंतर पेमेंट केल्यावर बदलली जाणार नाही. तर मी संपूर्णपणे माहिती तपासलेली आहे. नसेल तपासली तर तुम्ही इथे एडिटवर जाऊन पुन्हा तपासू शकता. नंतर पुन्हा पे आणि सबमिट करू शकता. इथे मी प्रोसीड करतो. या ठिकाणी आपण पेमेंटच्या पेजवर आलो आहे. इथे तुम्हाला अमाऊंट दिसेल, ती तुम्हाला पे करायची आहे. तर तुम्ही मोबाईलवर भरत असाल तर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम कुठल्याही प्रकारे तुम्ही भरू शकता. आता हा आपण कम्प्युटरवर भरत आहोत, त्याच्यामुळे इथे तुमचा व्हॅलिड युपीआय आयडी टाकून घ्यायचा आहे. तो व्हेरीफाय आणि पे करून घ्यायचे आहे. याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक रिक्वेस्ट आली असेल, त्या रिक्वेस्टला यस करून पेमेंट करून घ्यायची आहे. मी माझा मोबाईल चेक करतो. मला या ठिकाणी रिक्वेस्ट आलेली आहे आणि मी ती पे करतो. या पेजवर असताना कसल्याही प्रकारे बॅक की किंवा नेटवर्क डाऊन अशा गोष्टी झाल्या पाहिजे नाही, त्याच्यामुळे आपलं पेमेंट थांबणार नाही किंवा पेमेंट फेल होणार नाही. तर तुम्हाला तुमच्या स्क्रीन पेमेंटच्या स्क्रीनवर जो काही ॲप असेल तिथे तुम्हाला स्पोर्टनच्या नावाने एक रिक्वेस्ट आलेली असेल, किंवा मग आरबीआयच्या नियमानुसार जे वेबसाईटचे मालक असेल त्यांच्या नावाने एक रिक्वेस्ट आली असेल. त्यांचं नाव पीडीएफ मध्ये दिलेलं आहे, ते पाहून घ्यायचं. या ठिकाणी मी हे पे करून घेतोय. मी माझ्या इकडून पेमेंट झालेली आहे. स्क्रीनवर पहा, पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे. इथे बॅक की दाबायची नाही, ते ऑटोमॅटिक आपल्याला बॅक नेतं. इथे थांबायला सांगितलेलं आहे कन्फर्मेशनसाठी. आपलं एंट्री कन्फर्म होत आहे. हे बघा, इथे एक पॉपअप आलेला आहे, पेमेंट आणि एंट्री कन्फर्म झालेली आहे आणि तुम्हाला तुमच्या ईमेलवर याची माहिती पाठवलेली आहे, ती पाहिजे. हा पॉपअप तुम्हाला आलेला आहे आणि तुम्ही तुमची एंट्री कन्फर्म झाली की नाही हे तुम्ही तुमच्या ईमेलवर पाहू शकता. चला तर आपण आपल्या ईमेलमध्ये जाऊन पाहून घेऊया की एंट्री झाली की नाही. हे बघा, मला मेसेज आलेला आहे, पेमेंटचाही आलेला आहे आणि एंट्री कन्फर्मेशनचाही आलेला आहे. सर्वात आधी आपण पेमेंटचा मेसेज पाहून घेऊया. मी कुणाला पेमेंट केली आणि कितीची पेमेंट केली आणि माझा पेमेंट आयडी, ही सगळी माहिती या ठिकाणी ईमेलमध्ये आलेली आहे. त्यानंतर चेक करूया की कन्फर्मेशन ईमेल आपल्याला आला की नाही. तर हे बघा, इथे स्फोटनकडनं आपल्याला एक ईमेल आलेला आहे की तुमची एंट्री कन्फर्म झालेली आहे म्हणून, आणि डिटेल पाहायचे. या ठिकाणी तुम्हाला स्पर्धेचे स्थळ कुठलं आहे, स्पर्धा कोणती आहे आणि कोणत्या तारखेला आहे, ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. आणि जी माहिती तुम्ही फॉर्म मध्ये भरली होती ती सर्व माहिती इथे या ठिकाणी आलेली आहे. आता आधार नंबर इथे मार्क केलेला आहे, तो तुमचा पूर्ण आधार नंबर असेल. आता मी डमी आधार नंबर टाकला होता, त्याच्यामुळे हे असे आकडे दिसत आहेत. आणि तुम्ही तुमचा खरा आधार नंबर टाकायचा आहे, तुम्हाला शेवटचे 4 आकडे त्या ठिकाणी दिसून जातील. या ठिकाणी एक पीडीएफ पण सुद्धा त्यांनी अटॅच करून दिलेली आहे, ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि जेव्हा तुमचे इव्हेंट असतील याची एक प्रिंटआउट सोबत घेऊन यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे पीडीएफ आहे. यात पण तीच माहिती दिलेली आहे संपूर्णपणे. ही डाउनलोड करायची आहे आणि तुम्ही जी इव्हेंट ज्या दिवशी आहे त्या दिवशी सोबत घेऊन यायची आहे, एक व्हॅलिड एज प्रूफ सोबत. आणि दुसरा एक प्रकार आहे, तुम्हाला तुमची एंट्री पाहायचा, तोही आपण या ठिकाणी पाहून घेऊ.
या ठिकाणी व्ह्यू एंट्री म्हणून फॉर्मच्या वर एक टॅब दिलेला आहे. त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक विंडो ओपन होईल. जो आधार क्रमांक तुम्ही टाकला होता तोच या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि इथं फेच डाटा म्हणून करायचं आहे. तुमची झालेली एंट्री या ठिकाणी फेच होऊन जाईल. अशा प्रकारे एंट्री आहे आणि ती तुम्ही पाहू शकता आणि पीडीएफ सुद्धा या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.